14 देश फिरलीये. मग कधी असं एखादा वेगळा अनुभव आलाय का? आणि तुझे इंट्युशन्स बोलले की तू तिथे जाऊ नकोस आणि तू ते ऐकलंय? थायलंडला ओके. रात्री 2:30 वाजता आम्ही आपली कुठली स्ट्रीट ती नावच का विसरले मी. त्या स्ट्रीटलाच मी जो इंडियन ग्रुप होता आमच्या हॉटेलमध्ये स्टे करणारा, जो माझ्याच टूर ऑपरेटरनी बुक केलेला, त्यांच्यापासून मी सेपरेट झाले रात्री 2:30 वाजता. बापरे. वॉकिंग स्ट्रीट नाव आहे ती. हा, तो एरिया तसा न जाण्यासारखाच आहे आणि तिथे. ओके. आणि मी तिथे हरवले, त्यांच्यापासून सेपरेट झाले. आणि नंतर मला असं झालं, आता आपल्याकडे 2:30 वाजलेले आहेत रात्रीचे, तिथे खूप अशा भयानक गोष्टी सुरू होत्या माझ्या आजूबाजूला. म्हटलं फोन पण चालत नव्हता, काय माहिती रेंजला काय झालं होतं, फोन करू शकत नव्हते. मला एक सवय आहे आणि मी जिथे जाते ना तिथे मी लँडमार्क साठी बिल्डिंग लक्षात ठेवते. ओके. आणि बरेचदा असंही होतं की त्या दिवसा दिसणाऱ्या बिल्डिंग रात्री वेगळ्याच दिसतात हा. लाइटिंग ऑन झाल्यावर. हो. सो मी बोर्ड आणि हे असं सगळं फोटो काढून जाते जाताना. सो मला रूट लक्षात राहतो. रात्री मग मी म्हटलं की आपलं हे हॉटेल असं असं होतं, त्याच्या आसपास हे होतं. आणि मग मी रिव्हर्स जायला लागले. सो मला ते बोर्ड जसे दिसायला लागले, मी अराउंड 3:15 3:30 वाजता मी चालत चालत पोहोचले माझ्या हॉटेलमध्ये. तोपर्यंत तो जो ग्रुप होता ते लोक लाईक ही एकटी मुलगी हरवलीये, कशी येणार काय. सो मला तिथे एक अनुभव आला, पण मला असं वाटलं की आपण करू शकतो. म्हणजे पॅनिक न होता अशा देशात गेल्यावर, अशा ठिकाणी अडकल्यावर, की आपण जर का शांतपणे विचार केला की काय काय करू शकतो. तर मी आता फोटोज काढलेले होते रूटचे, म्हणून मला कळलं सो हिअर आफ्टर ऑल्सो मी हे करू शकते कुठे. सो मला तो एक तिथे अनुभव आला होता की अशा ठिकाणी अडकलोय, अशा ठिकाणी असे असे गेलोय, पण तिथे कोणीही त्रास द्यायला आलं नाही, कोणीही काही, म्हणजे सेफली आले मी पूर्ण. सो तसा एक चांगला अनुभव